नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. आदरणीय शोभाताई व दत्ता काका यांचे कडील वंदनीय दादांच्या वस्तुरूपी आठवणींचा भाग 1 आपण बघितलात. आता बघूया या मुलाखतीचा भाग 2. हे पंढरपूरचे लोक आले होते ना, माटुंगा कल्चरल संमेलन झालं तेव्हा ते पंढरपूरचे लोक आले ते रोज एक एक जण घरी थांबायचा. घरी म्हणजे ते जिथे उतरले होते तिथे, आणि तो चंदन उगाळायचा. तर ते दादांचा एक फोटो पण असेल. तर पायाला चंदन लावलं. तर ते एक दिवस सगळे कोणतरी थांबत होतं आणि ते चंदन उगाळत होते आणि ते दादांच्या पायाला लावलं त्यांनी. तर त्या पायाचं जे चंदन काढलं तर त्याच्या गोळ्या केलेल्या त्या आम्ही तिथे एक 20-25 जण होतो. त्या सगळ्यांना ह्या गोळ्या दिल्या आणि हे त्याचं बरोबर फुलं आणि काय होतं ते दिलं. तर ते ठेवून दिलं आम्ही सगळं. आणि आता झांजेचा रेफरन्स सांगितला ना, त्याच्यात एक विसरले. म्हणजे काय, तुला आरती म्हणणारा नवरा बघून देणारे म्हटल्यानंतर आता हे आरती म्हणतात ते माहीत आहे. तर आता ज्या CD केल्या आहेत त्याच्यात दादांनी न म्हटलेल्या दादांनी म्हटलेल्या पण रेकॉर्डेड नसलेल्या आरत्या यांनी म्हटल्या आहेत किंवा त्या गुरुबंधूंनी म्हटल्या. म्हणजे त्यांना पहिल्यांदा माहीत होतं की हिचं लग्न असं, म्हणजे बाकीची स्थळं आली तरी ह्या स्थळात काय अर्थ नाही म्हणायचे. ते कुठल्या अर्थाने हे कळत नव्हतं आम्हाला. हो, मग सगळे लोक म्हणायचे शिकलेले एवढे नाही म्हणतात, तुला कसला नवरा बघून देणार आहे. म्हणजे काहीतरी लग्न हे लाभावं लागतं असं दादा म्हणायचे. लग्न झालं, मुलं झालं म्हणजे संसार झाला असं होत नाही. लग्न लाभावं लागतं आणि नवरा बायको एकमेकांना साथ देणारे भेटायला लागतात. नाहीतर जर आम्ही मग गुरुचं करतो म्हणाले आणि नवऱ्याचा गुरु वेगळा असला तर तो काय म्हणेल, तुझे गुरु बिरू नंतर, आधी पहिल्यांदा माझं कर आणि नंतर हे कर. तसं काही झालं नाही माझ्या बाबतीत. त्याच्यामुळे मला त्यांचंच लाईनीने हे केलं. आणखीन एक गंमत म्हणजे एकदा मुंबईला आजीबाबा आले होते आणि आम्ही वहिनी, मी, आणखीन अजून एक कोणतरी आपली गुरु भगिनी होती. तर तेव्हा म्हणाले सगळ्या नवरा बायकोना बोलवलं होतं. तर आणि डोक्यावरनं स्नान करून या म्हणून सांगितलं होतं. तर आम्हाला काही त्याचा अर्थ कळला नाही. आम्ही आपली अशीच गेले होते. तर मला म्हणाले लहान मुलांनी इथे बसायचं नाहीये. म्हटलं मी बाहेर जाऊन उभी राहते. तर नाही, बैस तू म्हणाले, बैस. नंतर मी बाबांच्या फोटो कडे बसलो होतो. तर दादा असे बाबांच्याकडे तोंड करून बसले होते आणि आमच्या सगळ्यांच्या पाठी होत्या आणि कुटुंबात एकच हे देणार म्हणून सांगितलं होतं. काय,
प्रसाद. तर हे आणि यांचे भाऊ दोघे जण होते. तर आता काय करावं म्हटलं, तर मी एक जास्त शहाणी होते. तर मी म्हटलं आज जर मला बाबांनी प्रसाद दिला तर मला ह्या मार्गातला नवरा मिळेल, नाही तर मला हे काय मिळणार नाही. कारण शशी मला नेहमी म्हणायचा गुरु केल्याशिवाय काय हे नाही. तर मी म्हटलं मी गुरु बिरू काही करणार नाही, कारण माझ्या नवऱ्याच्या घरी जे काय असेल ते मला करावं लागेल. आत्तापासून मी दादांचं केलं आणि उद्या जर मला नाही करायला मिळालं तर मी काय करणार आहे. तर त्यांनी वसंतरावना पण दिला, म्हणजे यांच्या मोठ्या भावाला पण सुपारी दिली आणि मला पण सुपारी दिली बोलून. तर मी म्हटलं बाबा सुपारी घेऊ का नको. बाबा थांबले ते 10 मिनिटं. तर मला असं नाही, एकंदर म्हणाले कुणाला काय विचारायचंय. तर मी म्हटलं आत्ता जर आपण उठलो नाही आणि विचारलं नाही तर परत काय विचारायला मिळेल असं नाही. म्हणून मी उठून जाऊन बसले आणि मी म्हटलं बाबा मी सुपारी घेऊ का नको. तर मला म्हणाले तू लग्न कर. म्हटलं ते तुम्ही करून देणार आहात, ते काय विचारायचं काही हे नाहीये. तर मग असं बघितलं आणि अशी उचलली आणि सुपारी घेतली. तो आनंद त्या दिवशीचा काय सांगावं, वर्णन करावं तेवढं थोडं. त्या दिवशी मनाला माझ्या पटलं की ह्या मार्गातला नवरा मिळणार, आपलं काहीतरी होणार. आज एवढं सगळं करून घेतलं म्हणजे हे कितकं तरी जन्माचे पुण्यच असेल ना, असं आम्हाला वाटतं. माझं थिएटर होतं तेव्हा त्याच्यामध्ये दोकलिया पिक्चर लागला होता आणि त्याचं तिरुपतीचं मोठं पोस्टर होतं. तर दादा म्हणाले मी सिनेमा काय बघणार नाही. तर शशी म्हणाला एक फोटो काढूया. तर 11:30 वाजता फोटो. तर मला निरोप पाठवला अगं दादांच्या बरोबर फोटो काढायचा. तर मी म्हटलं दादांच्या बाजूला बसायला देणार असलास तर मी येते, नाहीतर मी येत नाही. तर मला म्हणाला हा तुला देतो बसाय. तेव्हा दादांची तब्येत चांगली होती, लंडनला जायच्या आधी आले होते. तर लंडनला जायच्या आधी आले होते तर तेव्हा तब्येत त्यांची चांगली होती. तर तपासायला गेले तेव्हा त्यांना डायबिटीस डिटेक्ट झाला. तर हा तो फोटो इथे माझे 2 भाऊ आहेत, तो दीपक दादा बारीक आहे आणि एजंट आहेत आणि दादा आहेत. तर हा सिनेमाच्या थिएटरात काढलेला फोटो. त्याच्यानंतर हा दादांच्या 61चा फोटो. ही दादांची बहीण आणि दादांचा मामे भाऊ आणि मी असं तिघांनी मिळून त्यांच्या 61ला तिन्ही बहिणींनी त्यांच्या गाणं केलं होतं. ते गाणं म्हणायला आम्ही 3 जण बसलो होतो. नंतर हा एक फोटो, हे सुद्धा शिरोड्याच्या संमेलनात मला बसून सांगितलं इथे पारावर बस आणि गाणं म्हणून दाखव मला म्हणून. ते पण मला गाणं आता आठवत नाही. नंतर हे दीपक दादा आमच्या घरी 25व्या वाढदिवसाला आले होते विजापूर केंद्राच्या. विजापूर केंद्राच्या वाढदिवसाला आले होते. तर तेव्हा ते दादाने दिलेलं पात्र, मी आधी दुसरं पात्र नेसले होते. तर मला म्हणाले आज तू नाही बोललीस ना तर आम्ही काय जेवणार नाही. तर मी म्हटलं काय बोलायचं. तर मला म्हणाले सांग ना काय बोल, काहीतरी तू 2 शब्द बोल. तर मी भराभरा ते दादाने दिलेले पात्र नेसून गेले आणि मी बोलायला उभी राहिली. तर मला म्हणाले मी विजापूरचं नरसोबाचं देऊळ आहे ना, नरसोबा म्हणजे नरसोबाच्या वाडीचं दत्ताचं देऊळ आहे, तिथे जात होते. तर मला म्हणाले तिथलं सांग ना तू. तर मग म्हटलं बरं सांगते. म्हटलं ते दीपक दादा बाजूला उभे राहिले. आज म्हणाले हिने सांगितलं म्हणून आम्ही आलो, तर विडा कोणी ठेवायचा, तू ठेवायचा की मी ठेवायचा म्हणून मला विचार. म्हटलं तुम्ही ठेवायचा, मी नाही विडा ठेवणार. मग तर ते सांगताना ते बाजूला उभे राहिले होते आणि ते दीपक दादा सांगत होते. तो विजापूरच्या 25व्या वाढदिवसाचा फोटो. आणि हा एक फोटो दादांचा शिरोड्याच्या संमेलनातला. रूम नंबर 11 मधला. आणि दादा पहिल्या संमेलनापासून शेवटच्या संमेलनापर्यंत 11 नंबरच्या खोलीतच उतरत होते. आणि तो 11 नंबरच्या खोलीतलाच फोटो आहे आणि तो त्याच्यात चष्मा घातलेला नाहीये आणि असे बसलेले. तो इतके वर्षात पलंगही बदलला नाही, फॅनही बदलला नाही, काही बदललेलं नाहीये. फक्त आम्ही तो फोटो ठेवला आणि शेला घातला त्याला, बाकी काही केलेलं नाहीये. तर आणि हा पंढरपूरचे एक गुरुबंधू होते, त्यांनी काढलेला फोटो येतो. तो चष्मा नाही आणि पायजमाच्या बाजूला असे बसलेले फोटो होता. तर ती खुर्ची पण तीच आहे अजूनही.
आणि सगळं ते आता नवीन केले त्यांनी, आता आम्ही गेलो तेव्हा. म्हणून म्हटलं ह्या सगळ्या आठवणी आता दादा प्रत्येक भक्ताबरोबर त्यांचं रिलेशन वेगळं असायचं, तर ते कोणाशी कसे कनेक्ट असत होते तर हे काही समजायचं नाही. तर एकदा ते विजापूरला आले होते, तर विजापूरला आले तेव्हा ते काय मला म्हणाले त्यांचा पाय दुखत होता गुडघा. तर मला म्हणाले पाय खूप दुखतोय. तर मग मी तेव्हा काही हे नव्हतं आत्ताचं काय तुमचं पॅड बीड इलेक्ट्रिक वगैरे, त्याच्यामुळे मी कंदिलावरती पाय शेकला होता. आणि त्याच्यानंतर ते गोव्याला गेले. गोव्याला गेल्यानंतर त्यांचा पाय खूपच दुखत होता म्हटल्यावर गोव्याला ऍडमिट केलं. तिथून ते दिल्लीला गेले. तर मी त्यांना एक पत्र पाठवलं होतं, तर ते पत्राचं उत्तर त्यांनी मला मुंबईत आल्यानंतर दिल्लीहून पत्र लिहिलं आणि मुंबईत मी येणार आहे म्हणून सांगितलं. तर नवरात्रामध्ये मी पुण्याला आहे, तर तू पुण्याला भेटायला ये म्हणून ते मला पत्र पाठवलं. तर मी पत्र लिहिलं, त्याचं उत्तर ते पाठवलं. तो आता आपला एक गुरुबंधू वाचून दाखवेल. तर नंतर तुम्हाला त्या पत्राचं तुम्हाला फोटो दाखवतील, तर दादांचं अक्षर कसं होतं हे पण तुम्हाला समजेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पोस्टमन आला आणि पत्र दाखवलं तर तेव्हा माझे वडील खुर्चीवर बसले होते. तर पत्र कुणाचं आलं म्हणून पोस्टमनकडे मी बघायला गेले, तर इनलाईन आलं आणि न्यू दिल्ली आणि दादा म्हणजे मी तिथेच एक गिरकी घेतली अशी की दादानी फोटो पाठवला. एवढा मला आनंद झाला होता. तर ते पत्र जपून ठेवलंय मी, ते फोल्ड करून ठेवले. दादांचं पत्र, वहिनींचं पत्र आणि रामभाऊंचं पत्र, सगळी पत्र जपून ठेवली. का तर आपल्याला यांचं अक्षर आणि हे कळेल. तर आज ते पत्र तुम्हाला वाचून दाखवते. म्हणजे प्रत्येक भक्ताशी प्रत्येक ह्याच्याशी रिलेशन त्यांचं कसं होतं हे तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर पत्राच्या सुरुवातीला जे पहिलं जे पेज आहे त्याच्यात लिहिलेलं आहे, मिस शोभा आठवले, नियर लक्ष्मी टेम्पल, मेन रोड, बिजापूर. तेव्हा म्हैसूर स्टेट होतं म्हणून म्हैसूर स्टेट. तर त्याचा आम्ही साध्या ह्याच्यात मी रूपांतरित केलाय, कारण की दादांच्या हँडरायटिंग मध्ये पत्र वाचणं ते आपला पहिले 10 वेळा तेवढं ते आपल्याला पचलं पाहिजे आणि समजून सांगता आलं पाहिजे, म्हणून एक साध्या ह्याच्यात रूपांतरित केलं. तर ते मी तो पेज वाचतोय. तारीख 20 सप्टेंबर 1970, श्री साईनाथ, न्यू दिल्ली. प्रिय शोभा, तू मुंबईला पाठवलेले पत्र पोचले, पण प्रवासाच्या गडबडीमुळे तुझ्या पत्रास उत्तर पाठवण्यास वेळ झाला नाही. गेल्या महिन्यात विजापूरला असताना जो पायाचा त्रास झाला, शेवटी गोव्याला तर पाय हलवणे पण कठीण झाले. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाणे भाग पडले. तेथून 50 cc म्हणजे जवळपास तेव्हा त्यांचं काही कॅल्क्युलेशन असेल तेवढं पाणी काढावे लागले आणि 8 दिवस काही काम न करता तसंच झोपावं लागलं. त्या उपचारी बरे वाटले म्हणून दिल्लीला आलो, पण कालपासून पुन्हा त्रास सुरू झाला. म्हणून आज सकाळी मिलिटरी हॉस्पिटलला गेलो. तेथून डॉक्टर पुन्हा ट्रीटमेंट त्यांनी सुरू केली. त्याप्रमाणे ती 8 दिवस होऊन डायरेक्ट मुंबईला जाईल. आता मधले सर्व कार्यक्रम स्थगित केलेले आहेत. आज तुला लिहिलेल्या पहिल्याच पत्रात ही रडकथा लिहिणे भाग पडले. विजापूरला झालेला प्रेमळ पाहुणचार अजूनही आठवतो. मी नवरात्राला पुण्याला येणार आहे. बाकी सर्व खुशाली ठीक आहे. सर्वांना शुभ आशीर्वाद, तुझा दादा. तर हे ते ओरिजिनल आंतरदेशीय पत्र आणि इनलँड कार्ड आहे. आणि तर हे आणि ऍक्च्युअल दादांचं हँडरायटिंग आहे. इथपासून ती सुरुवात आहे. तिरका अक्षर आहे. हो, दादा एकदा विजापूरला आले होते, तर तेव्हा आमच्या सिनेमा एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे मी टिटवाळ्याला राहायला गेले होते. तर तिथे रेकॉर्डिंग करायचं एका गुरुबंधूचं प्लॅन होता. तर तिथे मी मला बरं नाहीसं झालं तर तो दर्गा दिसायचा डोळ्यासमोर सारखा. तर ते दर्ग्याचं चित्र भरायला घेतलं. तर त्याच्यानंतर आपला एक गुरुबंधू आहे मुंबईचा, मिलिंद गावरे म्हणून, तर त्याला काय सांगितलं की एक तो दर्ग्यावरती गेला होता हाजी मलंगच्या. तर तिथे त्याला सांगितलं एक तुला काळं कापड दिसेल, त्याच्यावरती चांदचं चित्र दिसेल, तर ते तू मिळेल तुला, तर ते तू ठेव पूजनात. तर तो म्हणाला आता कुठे काय मिळणार.
तत्पूर्वी 2-3 महिने त्याचा भाऊ माझ्याकडे आला होता भेटायला. तर मी आता हळूहळू या वस्तू म्हटलं काय घेऊन हे करायचं, कुणाला तरी कोण सांभाळेल त्यांच्याकडे नेऊया. तर ते दादानी मला एक हे दिलं होतं, काय त्याला म्हणतात म्हणून आपण वॉल पीस सारखं, ते काळ्या कापडावरती हिरव्या ह्यानी ते मुसलमान हे करतात तसं दर्ग्याचं चित्र आणि त्याच्यावरती चांद असा. तर मग ते मी म्हटलं हे तू ठेव. तर तो त्याचा भाऊ म्हणाला की अरे शोभाताईने आपल्याला ते दिले ना, तेच असेल. तर ते चित्र आणि तो टेबल क्लॉथ विणलेला जो आहे कच्ची टाक्यानी, तो मुंबईला आहे. तो आत्ता पोचला नाही पुण्यामध्ये, म्हणून आम्ही ते काय आत्ता दाखवू शकत नाही आहे. ते जेव्हा मिळेल तेव्हा मिळालं तर त्याचे फोटो तुम्हाला पाठवू. आणि नंतर तो दर्गा दिसत होता तर त्या दर्ग्याचं चित्र भरलं. तर दर्ग्याचं चित्र काढून तिने एका मैत्रिणीने दिलं. तर मी म्हटलं मला आता काही भरीव दर्गा भरणं शक्य नाही, म्हणून आउटलाईन करून दिली. तर हाजी मलंगच्या दर्ग्यावरती ही मुलं पोचली मुंबईची सगळी, मालाड केंद्राची. तर त्यांनी तिथे मक्का मदिनाला जायला एकदाच अलाउड करतात, एकदाच अलाउड करतात. तर त्या मुजावरला दुसऱ्यांदा संधी आली तेव्हा तो 25 तारखेला हे लोक गेले ते, तर 26ला तो जाणार होता. तर तो म्हणाला मी घेऊन जातो. तर 1 वर्षांनी त्या मक्का मदिनाचं दर्ग्याचं हे काढतात आणि ते सगळं धुतात आणि ते वस्त्र घालतात. तर तेव्हा त्यांना आत जायला मिळालं आणि ते वस्त्र त्यांनी त्या दर्ग्यावरती घातलं आणि ते मला हे आणून दिलं, काय तो ग्लास आणून दिला आणि काचेचा ग्लास दिला आणि म्हणाला ह्याच्यामध्ये रात्री पाणी ठेवा आणि सकाळी पिया म्हणजे तुमची तब्येत चांगली राहील. आणि जिन्होंने हे दर्ग्याचं चित्र ते तीर्थदेवानंतर आणि तीर्थदेव सगळ्यांचं चमच्याने. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं 2 खजुराच्या बिया पाठवल्या आणि ते जिन्होंने ये बनाया है उनको ये ग्लास दो और उसमें पानी रख के सुबह पियो तो सेहत अच्छी रहेगी. तर ते आम्ही रात्री पाणी भरून ठेवतो आणि कोण येतं त्यांना तीर्थ म्हणून देतो, आम्ही पण पितो, सगळं हे होतो. तर मी गेले नाही तरी माझं भरतकाम तिथपर्यंत पोचलं, म्हणजे तोही तिथपर्यंत तिथून आशीर्वाद आलाच ना. म्हणजे यांच्या कामाला काही जे आपण करतो आहे त्याला आशीर्वाद आहे ना. मग प्रत्येक टप्प्याटप्प्याला माणसं वेगळी भेटली तरी प्रत्येकाने केलंच आहे ना त्याच्या. आणि हे कार्य एकट्याने होण्यासारखं नाहीच आहे, ह्याला सगळ्यांचा सहभाग आहे. तो केव्हा कुणाचा कशी वेळ येईल हे आपण नाही ठरवू शकत, ते सगळं ठरवणारे त्यांच्या हातात आहे, त्यांना माहीत आहे. आणि मी एकच त्या मुलींना सांगितलं, म्हटलं तू एकच लक्षात ठेव की त्यांनी एवढं कष्टाने उभं केलं आहे आणि हे ईश्वरी इच्छेने कार्य जे स्थापन झाले तर ते हे सोम्या गोम्याच्या हातात दिलं जाणार नाही. तेव्हा ती आत असलेली माणसंच कळतील आणि तीच पुढे नेतील. आता मी सगळ्या तरुण मंडळींच्याकडे डोळे लावून बसलेले असते का, तर दादांचं ओरिजिनल गेलं पाहिजे. बाकी माझी इच्छा काही नाही आहे, कसली अपेक्षा पण काही नाही आहे. पण दादांचं ओरिजिनल जेव्हा कळेल तेव्हा दादांनी आपल्यासाठी काय केलं हे कळेल. हे आणि आजची पिढी विमानाने किंवा काय हेलिकॉप्टरने का हिंडती, तर ते त्यांच्या पूर्वजांनी काहीतरी केलेलं आहे ना, त्यांची पुण्य आहे, त्यांनी सगळं केलेलं आहे म्हणून आज तुम्ही सुखाने हिंडताय. मग पर्यायाने पुढच्या पिढीला आपोआप मिळालं, पण आम्हाला जरी कष्ट करावे लागले तरी बिल्डिंगचा पाया म्हणून तरी आमचा उपयोग केला ना. मग ह्याचं समाधान, मग सगळेच भाग्यवान ना आपण. म्हणजे मला ह्यातून शेवटी सांगायचं काय आहे की हे कार्य आपण सगळ्यांनी मिळून पुढे न्यायचं आहे. एवढं लक्षात ठेवून पुढच्या पिढीने वागलं आणि जरी पुस्तकं वाचली तरी पुष्कळ गोष्टी कळती. दादांचा प्रेशियस आवाजपेक्षा दादांचं प्रेशियस तत्त्वज्ञान फार महत्त्वाचं आहे की आपल्याला कुठल्या ह्याच्यातनं काढलं आहे आणि कुठे आणून ठेवलं आहे हे समजेल. आणि कोटी रुपये जरी मिळवले तरी ते इथे सोडून जायचे, वर गेल्यानंतरचा हिशोब वेगळा आहे. आणि दादांना बाबा नेहमी म्हणायचे की 3/4 कार्य वरती करायचे आणि 1/4 कार्य इथे आहे. तर ते जसा बर्फाचा खडा असतो पाण्यामध्ये घातला तर ते 3/4 खालीच असतं आणि 1/4 वरती दिसतं. तसंही हे जगातलं जीवन आहे, हे पुढच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि हे दादानी काय केलं हे समजणं आवश्यक आहे. म्हणून हा खटाटोप आहे, बाकी त्याच्या मागे हेतू काही नाही आहे की दादा ते दादाच.
आणि दादानीच कार्य केलंय आणि दादांनी तुम्हाला त्यातनं काय कुठून कुठे आणलंय हे समजायला पाहिजे, एवढ्यासाठी हा कटाक्ष. की जे एक मुद्दा सांगायचा राहिला तो म्हणजे असा की हे जे तिने भरतकाम केलं होतं दर्ग्याचं, ते केलेलं भरतकाम म्हणजे ते जे दर्ग्याचं चित्र होतं ती चादर हजी मलिंगच्या ह्याच्यावर घातली गेली, मदारीवर. आणि त्या मुजावरने सांगितलं ये जो अमानत है वो जैसी की वैसी आपको वापस करेंगे, हज को हम लेके जाएंगे. म्हणजे जे त्यांनी त्यांचा जो काही हेतू होता तो साध्य केला. आज आपण ज्या दत्तकाका आणि शोभाताईंच्याकडून दादांनी ज्या वस्तू त्यांना प्रेमाने दोघांनाही दिल्या त्या कशा त्यांनी जतन करून ठेवल्यात आणि त्या प्रत्येक वस्तू मागे, दादांच्या प्रत्येक वस्तू मागे किती आठवणी साठलेल्या आहेत आणि काय ते सुवरक्षण होत आहे याचा आज आपल्याला लाभ या दोघांच्यामुळे मिळाला. शोभाताईंनी आणि दत्तकाकांनी ह्या वस्तू इतक्या जपून ठेवल्यात, जीवापाड जपून ठेवल्यात. आणि त्या जेव्हा आम्ही पाहिल्या तेव्हा खरोखरच आम्हाला आपलं धन्य वाटले की आज या दोघांनी किती काळजीपूर्वक दादांनी दिलेलं जे प्रेम आहे आणि या वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत. या प्रत्येक वस्तू मागची जी आठवण आहे ती आपण ऐकली आणि त्या आठवणीमुळे आम्हाला कळतंय की दादांचे त्या दोघांच्यावर किती प्रेम होते आणि आशीर्वाद होता. त्यांनी जी झाड दिली, जी दत्तकाकांच्या आवाजात आपण आरती ऐकतो त्याचा तो आशीर्वाद कसा फ्लो झालेला आहे प्रत्येक गोष्टीत. म्हणजे दादांचे कपडे, दादांच्या बाकीच्या वस्तू, त्यांनी ज्या चंदनाची हे दिली, गंध दिला, त्याच्या मागे काय गोष्ट आहे, या प्रत्येक वस्तूच्या मागची आपल्याला आज कहाणी ऐकायला मिळाली. आज आपण नशिबवान आहोत आणि आपण सर्वजण शोभाताई दत्तकाकांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. या रेकॉर्डिंगमध्ये आज संजय मानकापुरे यांनी नेहमीप्रमाणे खूपच परिश्रम घेऊन इथे आले आणि हे रेकॉर्डिंग पार पाडलं. म्हणजे त्यांचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि त्याचबरोबर आता आपण यानंतर दत्तकाकांच्या आवाजात आरती ऐकूया आणि तो एक लाभ घेऊया. काकाने माझा उल्लेख केला की कोल्हापूरहून येतात, तिथं प्रत्येक वेळा शूटिंग करतात. तर हे कार्य सोपं नाही आहे. या कार्यासाठी जगदीश काका म्हणा, मिलिंद काका म्हणा, मी आहे म्हणा, पण ह्या राजेंद्र पाठक आहेत आणि या कार्यासाठीच आमची निवड झालेली आहे असं आम्हाला वाटतंय. एवढेच आम्ही दादांना धन्यवाद देतो. सुकृत फळले देखील पद कमले, पूर्व सुकृत फळले देखील पद कमले, भव भय हे न उरले फेरा हा चुकला, भव भय हे न उरले फेरा हा चुकला. श्री गुरु हे आले गृही, श्री गुरु हे आले गृही, अशी धन्य दिवस झाला. दसरा दीपवाळी साधू चरणी झाली, दसरा दीपवाळी साधू चरणी झाली, काशी गया ही घडली वाटत से मजला, काशी गया ही घडली वाटत से मजला. गुरु हे आले गृही,
सच्चिदानंद